कारंजा शहरात जनावरे विकण्यासाठी येणारे शेतकरी यांना खरेदीदार मिळत नसल्यानं चिंतेत असल्याचं दिसून आलंय। या समस्येला बजरंग दल जबाबदार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। बाजारात सोमवारी म्हशी, बैल आणि बकऱ्यांच्या खरेदी विक्रीचा बाजार भरला जातो। गेल्या 2 आठवड्यात या बाजारात शेतकऱ्यांच्या जनावरांना मोजकेच खरेदीदार सापडल्याचं दिसून आलंय। शेतकरी म्हणतात की त्यांना पैशाची गरज आहे म्हणून ते त्यांचे बैल आणि इतर प्राणी विक्रीसाठी आणतात, परंतु खरेदीदार मिळत नाही। प्रवीण वानखडे बांबर्डा। माझी समस्या अशीच आहे की मी आता बाजारातनी बैल आणले, मागच्या हप्ती आणले, या हप्ती आणले, बैल घ्यायला कोणी तयार नाही आणि मला पैशाची समस्या आहे। मला पैसा अर्जंट आहे, पैसे पाहिजे मला शेतीसाठी। आज माझ्या मुलाची फी भरायला लागते, पण कोणी घ्यायला तयार नाही। व्यापाऱ्याला घ्यायला म्हणलं तर व्यापारी घ्यायला तयार नाही, कारण व्यापाऱ्याला तबलीग आहे। व्यापाऱ्याचे बैल पकडून राहिले बजरंग दलवाले, तर ते कशामुळे घेतील? त्याचे बैल घेऊन ते पैसे घेऊन चोरस आहेत का नाही आखरी? ते रिक्स नाही घ्यायला लागले ते। मग त्याच्यामुळे आम्ही करावं तरी काय? आम्हाला गव्हर्नमेंटनं लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावा आणि आम्हाला मोकळं करून द्यावं। नाही तर आखरी यांनी जर मोकळा करून देतील नाही तर आम्हाला दुसरा काहीच नाही। फाशी घेतल्याशिवाय दुसरा पर्याय काहीच नाही, आत्महत्या करावं लागेल। हे लवकरात लवकर यांना आमच्यावर तात्काळ निर्णय घेऊन आम्हाला मोकळं करावं। काही खरेदीदार बाजारात होते। जेव्हा त्यांना प्राणी खरेदी न करण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांकडून प्राणी खरेदी करतो, तेही कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर। पण आम्ही जनावरे घेऊन आमच्या घरी जाताच बजरंग दलाचे कार्यकर्ते आम्हाला थांबवतात, मारहाण करतात आणि लाखो रुपयांना खरेदी केलेले प्राणी आमच्याकडून हिसकावून घेतात। बजरंग दलाचे हे कृत्य दर आठवड्याला वाढत आहे, ज्यामुळे आम्ही शेतकऱ्यांकडून प्राणी खरेदी करणे बंद केले आहे। एका शेतकऱ्याने सांगितलं की माझ्या घरी लग्न आहे, मला पैशांची गरज आहे म्हणून मला प्राणी विकावे लागतात। जर प्राणी विकले गेले नाही तर आत्महत्या हा एकमेव पर्याय आहे। ते म्हणतात की प्राणी आमचे आहेत, बजरंग दलाच्या लोकांनी हा प्रकार थांबवावा। जन्मत लाईव्ह न्यूज करता ज्ञानेश्वर वरगट यांची रिपोर्ट वाशिमहून।